टेस्ट आहे आणि हे किती छान आहे हा कलर. हॅलो नमस्कार. तर सगळ्यात आधी माझ्या गोड ताईंचा आणि गोड दादांचा आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला आहे ना घेऊन चाललेली आहे अशा एका छानशा व्यक्तिमत्वाला भेटवण्यासाठी की त्या व्यक्तीला बघून मी इतकी इन्स्पायर झाले आणि खूप काही छान त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. ते का तर त्यांनी त्यांचा जो छंद आहे तो त्यांनी त्यांच्या व्यवसायात रूपांतर केला आणि व्यवसायात रूपांतर करून जो काही त्यांच्याकडे उरलेला रिकामा वेळ होता तो त्यांनी इतका छानपैकी सत्कारणी लावून छोटंसं इन्कम ते आता सध्या जनरेट करत आहे. तर अशाच व्यक्तिमत्वाला आपण भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. प्रकारे आम्ही बंगला शोधत आहोत पण आम्हाला मिळत नाही. त्यांना सांगा तुमच्या बंगल्याचं नाव नक्की तेच आहे का. एक मिनिट आम्ही आता त्यांना फोन करून घेतो. फोन करून लोकेशन विचारतो. काय करतो दीदी. लोकेशन तुमच्या बंगल्याचं नाव विचारतो. त्यांच्या बंगल्याचं नाव विचारतो. हे आमचे प्लांट्स लवर यांच्यासाठी खास आलं. हे आमचे प्लांट्स लवर. आशीर्वाद बंगले तशी तर मी पण आहे पण ह्या खूपच आहे कारण त्यांची ते लावायला पण जागा आहे ना. माझी ते लावायला जागा नाही जास्त. बघूया आता कोणते कोणते प्लांट्स मिळते आम्हाला. तुम्हाला पण शेअर करते त्यांचं बाग बगीचा छान असेल वगैरे. आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे माहित नाही आता पण छान असेल तर नक्कीच शेअर करते तुमच्यासोबत. छान छान फुलं वगैरे पण ज्यांना गार्डनिंगचा हाऊस आहे ज्यांना खूप आवड आहे गार्डनिंगची फुलं वगैरे लावण्याची सो ते नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करतील. चला बघूया. भेटलंय लोकेशन आता पोहोचतोच आम्ही. गेलं का तुम्हाला मनाली अपार्टमेंट लागत परत म्हणजे सरळ गेलं का थोडं परत असं वळायचं तुम्हाला रस्ता. मनाली बंगल्याचं नाव आम्ही मनालीला चाललोय. मनालीला तर नाही जाऊ शकत. मनाली बंगल्यात तर जातो. असं लोकेशन लावणं ना शोधायला मला फार मजा येते. मनाली अपार्टमेंट आलं बघा. मनाली अपार्टमेंट आले. कुल्लू राहिलं तिकडं मनाली मध्ये आलं. कुल्लू राहिले तिकडे मनाली मध्ये आले बघा. ताईंचे जोक फनी जोक. ताईने जोर का झटका धीरे से दिला. ताई मध्ये पेट्रोल संपले बाबा. बाटली असेल ठेवलेली मला माहिती ना. ओके भेटले आम्हाला लोकेशन. आता आम्ही उतरतो ना आम्ही. चल का दीदी उतरते का दीदू. चला नाही उतरत. दीदीने उतरते मी उतरलेली आहे. आय थिंक समोर एक मावशी उभी आहे बहुतेक त्याच असते. इथपर्यंत पण मग टाकून घेता का. हे बघा असं आहे. चला तुम्हाला आमची फजिती दाखवतो. बघा बाटली पिण्याच्या बाटलीत लोक पाणी ठेवतात. हे पेट्रोल ठेवतात. ते डबल धमाल पिक्चर पाहिला का तुम्ही. घासलेट के डब्बे में क्या रखते फ्यूल रखते. चला झालंय अशा प्रकारे फ्यूल करून आता आम्ही पुन्हा जातोय. नशीब धक्का मारायची वेळ नाही आलेली. तशा ताई धक्का नाही मारू देती मला कधी. हा बाय. कधी धक्का नाही मारू देती त्या पण बघू आता काय लागलं का. चला पोहोचल्यावर नंतर आता मी तुम्हाला दाखवते ते सगळं. काय बगीचा वगैरे काय असेल ते सगळं शेअर करते. कुतू कुठे कुतू नाही ना. तर मैत्रिणींनो या आहेत वैशाली खेरनार मावशी आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला समजलंच असणार आहे की जे मी टायटलवर दिलेलं आहे की छंदामधून व्यवसाय निर्मिती केली वगैरे असं. तर ह्या मावशींना आहे ना झाडं झुडपं किंवा आपले रोपं फळबागा फुलबागा ह्या फुलवण्याची ना खूप अशी हौस आहे आणि त्यांचा तो छंद आहे आणि तो छंद त्यांनी व्यवसायात कसा रूपांतर केला हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुम्ही फळबागा वगैरे लिंबाचे झाडं वगैरे बघू शकतात. आणखीन पुढे व्हिडिओमध्ये खूप छान छान तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया आपण या मावशींची गार्डन. काय नाही छान दिसतंय. काहीच प्रॉब्लेम नाही. आपलं नॅचरलच पाहिजे ना. आपण नेचर प्रेमी नॅचरलच पाहिजे. मी आधी कुठेतरी पाहिलेलं आहे. मावशी ओळख काढते. मी बिटको हॉस्पिटलला जॉबला आहे. हा मग बघितलं असं तिथं यांनी हे केलंय ना. बिटको हॉस्पिटल तरी बघितलेलं. ओळख निघाली बघा. दुनिया गोल आहे.
लक्ष मी तिथंच केले ना ट्रेनिंग तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख फेसबुकला झाली. फेसबुकला. आणि आता काल परवा झाली बरं का, काल परवा कॉन्टॅक्ट झाला. वर माझ्या पोस्ट टाकत असते नेहमी हा. आणि मग यांनी बहुतेक माझी पोस्ट बघितली, भागवत काकांची बघितली, हो. आणि यावेळेस मी इतकी घाईत होते, मला फुलांचे फोटो टाकायला अजिबात वेळ नव्हता. मग मी काय केलं, जी लिस्ट माझ्या रजिस्टरला असते ना तिचा फोटो काढून टाकला. मला असं वाटलं की यावेळेस जाऊ दे, लिस्ट बघून काही जास्त मला मेंबर नाही मिळणार, सगळ्यात जास्त मेंबर मला लिस्ट वरच मिळाला. असंच होतं. आपण जेव्हा असं वाटतं ना आपल्याला की नाही असंच रेंडमली काम करून जेव्हा भेटलं तर भेटलं, पण त्याच्यातूनच खरं भेटतं बरं का सक्सेस. आणि म्हणजे मी इतकी थकलेली होती, दर आठवड्याला हे पाठवायचं ना, असं डोक्यात आलं आता एक आठवडा थोडा रेस्ट घेते. पण त्यांचे जे ऍडमिन आहेत सुभाष भागवत काका, ते मला म्हणाले पोस्ट नाही टाकायची का? आणि मला नाही म्हणायचं, इतकं जीवावर आलं. म्हणून म्हटलं चल, काकांनी विचारलं आता पोस्ट टाकू द्या, म्हणून काय तर मी ती लिस्ट पाठवली यावेळेस. फक्त बरं ना तुम्ही ती लिस्ट टाकली म्हणून तर आपण पटकन इतके जाऊन. आणि ऍक्च्युली काय झालं की खूप व्हॉट्सअपवर बोलणं झाल्यानंतर शेवटला विचारतो की तुम्ही कुठे राहता. तुम्हाला आवडत असेल, म्हणजे कलर छान आहे ना त्याचा, आवडतं सगळं म्हणजे. वाईन कलर हे कालच पुण्याला पाठवलं मी. खूप छान आहे, कलर पण खूप सुंदर आहे. कलरच सुंदर आहे. वाईन कलर मस्त वाटतंय. वाईन कलरचं पिंपळ. ताईच्या चेहऱ्यावरचा हसू बघा तुम्ही, आनंद बघा ताईच्या चेहऱ्यावर. खूप आनंद आहे कारण त्या भेटल्यात मला. झेनिया. 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 हा ही झेनिया. आणि हा डबल तेरडा. तेरडा. हा एक गणपतीचं फेवरेट. हा, त्याला काय बोलतात तुम्ही, गौरी गणपतीची फुलं. गौरी गणपतीत जास्त डिमांड असते ना फुलांना. तेच, पण मग ते आपल्याला आधीच लावावे लागतात ना. हा एक तेरडा आहे. त्याचं मला वाटतं डबल पाकळीच आलेलं फक्त. माझ्याकडे इतर कसे असे 5 पाकळी आहेत ना. आणि हा ना मी हायब्रिड सदाफुली लावलेल्या. त्यातला ही किती छान आहे हा कलर सदाफुलीचा. हा ना, आमच्याकडे व्हाईट आहे आणि पिंक आहे. हा ते सकाळी आले असते ना, इतके छान होते, इतके म्हणजे ते सकाळचं. हा मिक्स आहे वाटतं ना, पिंक आणि त्याला सिंड्रेला नाही, सिंड्रेला. हा वेगळा आणि हे वेगळं. हो, तो सिंड्रेला. त्याच्यामध्ये हा एक आहे, हा सिंगल सिंड्रेला. ऑफिस टाइम या वेळात ते त्याची कळ्या उमलून म्हणजे सकाळी उमलून तर आतापर्यंत त्या कोमेजून जातात. सकाळी छान वाटत असेल ना. हा, सकाळी छान वाटत असेल. यामध्ये 6 कलर आहे. 6 कलर आहे. याला काय म्हंटल तुम्ही? याला ना सदाफुली. तर हायब्रिड सदाफुली आहे ही. हायब्रिड सदाफुली. हिला विनका फ्लावर पण म्हणतात. खूपच मस्त कलर आहे ना. मग एक मिनिट दीदी, हे आहे काय म्हणतात, पिटोनिया. पण आता त्याची फुलं पण सुकले ना. इकडे एक आहे ते दाखवते मी तुम्हाला. हा जांभळा पिटोनिया. हा. आणि इथे आहे ना हा पिंक. त्याचं पण फुल पडलं आता. हा एक पिंक. ते कसं कोणाची कशी ऑर्डर असते ना, मग त्याप्रमाणे मला ते वेगळे ठेवावे लागतात. म्हणजे ऑर्डर प्रमाणे तुम्ही तसे हे करून ठेवतात, तयार करून ठेवतात. आणि हा जो आहे हा सफेद. पिटोनियाचाच प्रकार पण हो, 3 कलर आहे याच्यामध्ये. हा एक सफेद, एक लव्हेंडर, एक हो. हे 3. हे काय आणि कोणतं? हे ना रेड कलरचा म्हणजे राणी कलरचा बेबी सनरोज. बेबी सनरोज. बेबी सनरोज. ऑर्डर वगैरे करायचं असेल तर कसं? ऑर्डर करायचे असेल तर मी फेसबुकवर जे ग्रुप आहेत, भागवत काकांची परसबाग, भागवत काकांची परसबाग. हा. परत माती रहित ते असे खूप सारे जे ग्रुप आहेत. आणि पर्सनल कॉन्टॅक्ट घेऊन नाही करत का? हो ना, पर्सनल कॉन्टॅक्ट आपल्याला कुठून मिळणार आहे? त्याच्यामुळे मग ते ग्रुप वरूनच आपल्याला मिळतात. हा. ग्रुपवर ज्यावेळेस आपण पोस्ट टाकतो त्यावेळेस मग
आणि तिथे मग ते पूर्ण सविस्तर वर्णन द्यावं लागतं का हे कुठले फुलं टाकले, त्यांच्या किमती काय, पोस्टेज काय, आणि मग खाली आपला व्हॉट्सअप नंबर त्याप्रमाणे मग ते लोक आपल्याला मेसेज करतात. त्याप्रमाणे आपण डिलिव्हरी करायची. मेसेज केले का त्याप्रमाणे मग आपण त्यांना ऑर्डर त्यांच्या काय आहे त्या बघायच्या, आणि प्रत्येकाची ऑर्डर वेगवेगळी असते. ऑर्डर आली का पहिले एका रजिस्टरला लिहायची ती, कारण कसं चुकायला नको. दरवेळेस ते मोबाईल हे करत बसा. एक ऑर्डर असली तर ठीक आहे, पण 15-20 ऑर्डर म्हटल्यावर मग ते शक्य नाही होत ना. मग सगळ्या ऑर्डर 2 दिवस तर ते सगळ्या ऑर्डर लिहिण्यातच जातात. मग पॅकिंग करायचं, मग ते सगळं दुकान घेऊन बसायचं. मग तेरडा बघायचं, कोणाची तेरड्याची ऑर्डर आहे, किती पॅकेट आहे ते एका बाजूला लिहत चालायचे. मग पटपट तेवढे पॅकेट भरून घ्यायचे आधी सगळे, आणि मग जशी जशी ऑर्डर आहे गणेश वेल, मग नंतर ते गणेश वेल म्हणजे असं आपल्याला असतो. आणि त्यानुसार मग मी काय करते, मोस्टली ऑर्डर 2-3 दिवस तर ऑर्डरमध्येच जातात. बुधवारी पोस्ट टाकते आणि सगळ्यांना सांगते ऑर्डर तुमच्या सोमवारी मिळते. बिझनेस आयडिया कशी सुचली? आता हा बिझनेसच म्हणता येणार आहे, कशी सुचली? मला ना हे लहानपणापासून खूप आवड होती झाडांची. लहानपणापासून आवड आहे तुम्हाला? लहानपणापासून मला झाड म्हणजे, आणि आवड ती बिझनेस मध्ये तुम्ही कन्वर्ट केली तर आता असं वाटतं जाऊ दे, आता घरी रिकामं काय करणार. जॉबचं आता इतक्या दिवस तर काही म्हणजे शक्य, पाणी प्यायला वेळ नसायचा. बापरे, हो ते तर आहेच. आणि आता कसं घरी आहे असं वाटतं आपल्याला कुठेतरी बिझी करायला पाहिजे. 4 पैसे मिळतात, आपण बिझी राहतो, आनंदही होतो. आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ना करायला, त्याच्यामध्ये आणखीन आनंद मिळतो करायला. आणि त्याच्यामध्ये मला असे सीड्स भरून ठेवायचे, म्हणजे कसं वेळेवर आपली फजिती ना बघा असे काढायचे, आणि पटकन बेबी पिंक तर खूप सारे कलर आहे. अजून पण नागरची शेली असल्यामुळे काहीतरी करायला ट्रेमध्ये सगळे ह्यांचे असे नावं लिहून करून ठेवून द्यायचे. लागत तसं पटकन आपल्याला देता येतं. पोस्ट केला 10-11 आणि 5 पॅकेट मिस्टरांकडे दिले होते. सीड्सचे जे होते ना ते त्यांना म्हटलं हे तुम्ही घेऊन जा. शेवंती आहे ही छोटी, अरे आणि हा झेंडू आहे. आणि हे बघा ही एक पिवळी हळद आहे आपली, ती पण फुटलेली आहे खालून. हो पारिजात. माझं कसं झालं, बऱ्याच वेळेस मी लावलं ना, आला नाही माझा तो. म्हणून आजच रोवून दिलेलं आहे, परत आले की मी पुन्हा घेऊन येईल. नाही एवढंच भरपूर झालं. आमच्याकडून छोटीशी भेट, रिटर्न गिफ्ट. खजाना, हे बघा खजाना किती भेटला वानोळा आम्हाला. अरे दीदी मला बोलते, खूप सुंदर सुंदर चिनी गुलाब दिलेले आहे. काय मावशी याचं झालं मला पण नाही माहिती, पण आहे सुंदर आहे. आणि नागवेलीचं पण पान आहे, कलकत्ताचं पान म्हणतात त्याला, खूप सुंदर आहे. आणि चिनी गुलाब तर भरमसाठ दिलेला आहे. आता तो खूप फुलवणार. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझ्या गॅलरीची शेअर करवते. 2-3 झाडे आपल्या गॅलरीमध्ये. आता पण बघा किती सारे झाडं घेऊन चाललोय, आणि उगले ना की नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.